लाडक्या बहिणीसाठी आता आनंदाची बातमी। तर लाडक्या बहिणींनो बघा, आता लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटवर हे 13वा हप्ता सुरू। लगेच लाडकी बहीण योजनाचे पैसे तुमच्या खात्यात आले का लगेच चेक करा। ही आताची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे लाडक्या बहिणींनो। तर लाडक्या बहिणींनो बघा, बऱ्याच लाडक्या बहिणीला हे जून महिन्याचा हप्ता आहे 12वा हप्ता हे काही लाडक्या बहिणीला जमा झालेला आहे आणि काही लाडक्या बहिणीला हे पैसे जमा झालेले नाही आहे। लाडक्या बहिणींनो त्यांचा प्रॉब्लेम काय आहे, जर तुमचे पैसे जमा झाले नसेल व ज्या लाडक्या बहिणीचे 12वा हप्ता जमा झाला असेल त्या लाडक्या बहिणीला हे 13वा हप्ता कधी जमा होणार आहे आज संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आता लाडक्या बहिणींनो बघा, हे 13वा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार आहे त्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। लक्षपूर्वक लाडक्या बहिणींनो, ही आत्ताची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे की आता लाडक्या बहिणीचा हे 13वा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार आहे त्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। लाडक्या बहिणींनो बघा, बऱ्याच लाडक्या बहिणीला हे मागील जून महिन्याचा हप्ता हे बऱ्याच लाडक्या बहिणीला हे मिळाला सुद्धा नाही आहे आणि ज्या लाडक्या बहिणीला आता 12वा हप्ता मिळाला आहे त्या लाडक्या बहिणीला हे 13वा हप्ता मिळणार का अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कारण की लाडक्या बहिणींनो आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। आता लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका। आता बघा, लाडक्या बहिणीचा हे 13वा हप्ता सुरू। आता लाडकी बहीण योजनाचा पैसे तुमच्या खात्यात आले का लगेच चेक करा। आता लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका। आता बघा, ही महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। आता लाडक्या बहिणींनो बघा, खूप महिला लाडकी बहीण योजनाचा 12व्या हप्त्यापासून वंचित राहिलेल्या आहेत। सुमारे 22,800 लक्षपूर्वक ऐका लाडक्या बहिणींनो, 22,800 महिलांना हे पैसे मिळाले नाही। लाडक्या बहिणींनो बघा, अशा ज्या लाडक्या बहिणीला हे 12वा हप्ता मिळाला नाही त्या 12वा हप्ता 22,800 अशा महिला आहे त्यांना 12वा हप्ता मिळाला नाही। आता या योजनेचा 13वा हप्ता लवकरच येणार आहे, पण ही मदत फक्त पात्रच महिलांना मिळणार आहे। लक्षपूर्वक ऐका लाडक्या बहिणींनो, आता जे काय 13वा हप्ता आहे ते फक्त पात्रच महिलांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे। ते कोणत्या महिला आहे, कशा प्रकारे आपल्याला ओळखायचे की मला म्हणजेच की लाडक्या बहिणीला हप्ता मिळणार की नाही मिळणार, कशा प्रकारे तुम्हाला यादीत नाव चेक करायचं आहे। लक्षपूर्वक ऐका लाडक्या बहिणींनो। आता बघा, काही महिलांना मात्र या हप्त्यातून काढून टाकण्यात जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, ही आत्ताची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। आता बघा, काही लाडक्या बहिणीला हे या हप्त्यातून काढून टाकण्यात जाणार आहे अशी माहिती आलेली आहे। लाडक्या बहिणींनो बघा, आता ते महिला कोणत्या आहेत संपूर्ण माहिती बघणारच आहोत। आता बघा, या 13व्या हप्त्याचे अनेक महिलांना पैसे मिळणार नाहीत। लक्षपूर्वक ऐका, त्यामुळे तुमचे नाव यादीत आहे का हे तपासणे महत्त्वाचे आहे। लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही 13व्या हप्त्याच्या यादीत नाव बघितलं नसेल तर तुम्हाला आता येणार इथून 13व्या हप्त्यापासून तुम्हाला इथून हप्ते मिळणार का। आता लक्षपूर्वक ऐका लाडक्या बहिणींनो, ती यादी आपल्याला पाहणे खूप गरजेचे आहे। आता बघा, या 13व्या हप्त्यात अनेक महिलांना पैसे मिळणार नाही। का मिळणार नाही, कधी मिळणार, कोणत्या कारणामुळे मिळणार नाही, आता लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका। त्यामुळे तुमचे नाव यादीत आहे का हे तपासणे महत्त्वाचे आहे। लक्षपूर्वक ऐका लाडक्या बहिणींनो, आपल्याला खूप महत्त्वाचे आहे। जर आपण यादीत नाव बघितलं नसेल तर तुम्हाला इथून पुढे एकही हप्ता मिळणार नाही। लाडक्या बहिणींनो, आत्ताची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे, त्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता जिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल। मग तुम्हाला यादी दिसेल, या यादीत तुम्हाला कळेल की हप्ता तुमच्या खात्यात कधी येणार आहे। तुम्ही मागील हप्त्याची माहिती सुद्धा तिथून पाहू शकता। लक्षपूर्वक ऐका लाडक्या बहिणींनो, आता इथून तुम्हाला कशा प्रकारे यादीत नाव बघायचं आहे, तुम्हाला 13वा हप्ता मिळणार की नाही मिळणार, कशा प्रकारे तुम्हाला बघायचं आहे, यादीत नाव कशा प्रकारे बघायचं आहे। लक्षपूर्वक ऐका लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं, अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता। जसे की लाडकी बहीण योजनाची जी अधिकृत वेबसाईट आहे तिच्यावर जाऊ शकता। तुम्ही गेल्यानंतर लाडक्या बहिणींनो तुम्हाला तिथे काय करायचे, रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल। जे लाडक्या बहिणीचा तुम्ही जे काय फॉर्म भरलेला आहे त्यांचा जे काय रजिस्ट्रेशन नंबर आहे ते तुम्हाला लगेच तिथं टाकायचं आहे। मग तुम्हाला यादी दिसेल, मग तुमच्या समोर एक यादी समोर येणार आहे। यादी आल्यानंतर या यादीतील तुम्हाला कळेल की हप्ता तुमच्या खात्यात कधी येणार आहे।
तर मागील हप्त्याची माहिती सुद्धा तुम्हाला तिथं बघायला मिळणार आहे. म्हणजेच की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेले आहे. आता लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटवर बऱ्याच लाडक्या बहिणीला हे 12 हप्ते जमा झालेले आहे आणि काय आहे, काही लाडक्या बहिणीला हे 13 हप्ते जमा होणारच आहे. पण काही लाडक्या बहिणीला हे 13वा हप्ता मिळणार नाही. लक्षपूर्वक ऐका लाडक्या बहिणींनो, त्या लाडक्या बहिणी कोणत्या आहे ज्या लाडक्या बहिणीला हे 13वा हप्ता मिळणार नाही. लाडक्या बहिणीनं सर्वात पहिले बघा, आता जुलै महिन्यात काही लाडक्या बहिणीला म्हणजेच की काही महिलांच्या खात्यात हे मागील हप्ता जमा झाला आहे. त्यासोबतच काही महिला अपात्र ठरल्या आहे आणि आता कोणत्या महिलाला 12वा आणि 13वा हप्ता मिळणार आहे. आता बघा, काही लाडक्या बहिणीला हे 12वा हप्ता आणि 13वा हप्ता हे दोन्ही हप्त्याचे म्हणजेच की 3000 रुपये एकदाच मिळणार आहे. ते लाडक्या बहिणी कोणत्या आहे, त्या लाडक्या बहिणीला हे 12वा हप्ता आणि 13वा हप्ता लगेच मिळणार आहे. म्हणजेच की दोन्ही हप्त्याचे मिळून असे 3000 रुपये त्या लाडक्या बहिणीला मिळणार आहे. ते लाडक्या बहिणी कोणत्या आहे, तुम्हाला जर दोन्ही हप्ते मिळवायचे असेल लाडक्या बहिणींनो, बघा, ज्या लाडक्या बहिणीला हे 12वा हप्ता मिळाला नाही त्या लाडक्या बहिणीसाठी कोणतं काम केले तर त्यांना हे 3000 रुपये त्यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका. आता बघा, 12वा आणि 13वा हप्ता मिळणार आहे यांची माहिती वेबसाईटवर मिळेल. ही 2 हप्ते मिळून 3000 रुपये म्हणजेच की लाडक्या बहिणीला बँक अकाउंटवर जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका. आता बघा, हे 2 हप्ते मिळवण्यासाठी आपल्याला खूप काय करावे लागेल. बऱ्याच लाडक्या बहिणी आपल्याला कमेंट सुद्धा करत आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनाचा आतापर्यंत दिलेले हप्ता असा आहे की पहिला हप्ता मे महिन्यात, दुसरा जूनमध्ये, तिसरा जुलैमध्ये आणि चौथा ऑगस्टमध्ये असे करता 12 हप्ते आलेले आहे. म्हणजेच की आतापर्यंत लाडक्या बहिणीला हे 12 हप्ते जमा झालेले आहे. टोटल एकूण हप्ते लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटवर 12 हप्ते जमा झालेले आहे. आता बघा, प्रत्येक हप्त्याची ही रक्कम प्रत्येक लाडक्या बहिणीला हे 1500 रुपये प्रमाणे त्यांच्या बँक अकाउंटवर जमा झालेले आहे. पण आता 13वा हप्त्याचं जे काय प्रारंभ सुरू आहे, म्हणजेच की प्रत्येक्षा लाडक्या बहिणी हे 13व्या हप्त्याची करत आहे. आता लाडक्या बहिणीला लक्षपूर्वक ऐका. कोणत्या लाडक्या बहिणीला हे जर ज्या लाडक्या बहिणींना आपले जे काही नियम आहे ते नाही पाळले तर त्या लाडक्या बहिणीला हे 13वा हप्ता मिळणार नाही. लक्षपूर्वक ऐका लाडक्या बहिणींनो, ते नियम कोणते आहे ते नियम तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचेच आहे, कारण की आत्ताची ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर आलेली आहे. आता बघा, या योजनेसाठी पात्र होण्यासाठी काही नियम लागण्यात आलेले आहे. म्हणजेच की लाडक्या बहिणींनो बघा, जर तुम्हाला 13वा हप्ता तसेच आता इथून समोर येणार जे काय हप्ते आहेत त्यांच्यात काही नियम सुद्धा लावण्यात आलेले आहे. ते नियम कोणते आहे आता लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका. आता बघा, महिला, आता बघा महिलांनो, आता बघा, जी काय महिला आहे लाडक्या बहिणीचा जी काय लाभ घेत असेल ती महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी, तिचा अर्ज मंजूर झालेला असावा, तिचे वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे, तसेच ती PM किसान किंवा नमो शेतकरी योजनाचा जे का लाभ घेणारी नसावी. लाडक्या बहिणींनो, बऱ्याच लाडक्या बहिणी आहे, त्या लाडक्या बहिणी बघा, नमो किसान सन्मान निधी योजना व तसेच PM किसान सन्मान निधी योजना तर या लाडक्या बहिणी ज्या लाभ घेत आहे त्या लाडक्या बहिणीला फक्त 500 रुपयेच मागच्या महिन्यात हे मिळाले होते. पण लाडक्या बहिणींनो बघा, आता इथून पुढे लाडक्या बहिणीला त्या पैसे मिळणार नाही. लक्षपूर्वक ऐका लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही सुद्धा PM किसान व तसेच नमो शेतकरी योजनाचे लाभ घेत असेल त्या लाडक्या बहिणीला आता हे खूप महत्त्वाची बातमी आहे की त्यांना हे आता लाडक्या बहिणीचे हे पैसे मिळणार नाही. बऱ्याच लाडक्या बहिणी हे वगळण्यात आलेले आहे. आता लाडक्या बहिणींनो बघा, आता बघा, जर तुम्हाला मागील हप्ता मिळाला नसेल तर चिंता करू नका, कारण की आता योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हेल्पलाईन नंबर घ्या, त्या नंबरवर कॉल करून तक्रार नोंदवू शकता. आता बऱ्याच लाडक्या बहिणीला हे 12वा हप्ता मिळाला नसेल त्या लाडक्या बहिणींना काय करावे लागेल, तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे आणि त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला एक नंबर घ्यायचा आहे. बघा, हेल्पलाईन नंबर घ्यायचा, तर हेल्पलाईन नंबरवर जाऊन तुम्हाला काय करायचं, कॉल करून तक्रार करायची आहे. म्हणजेच की सांगायचं आहे की तुम्हाला कोणता हप्ता जमा झालेला नाही. म्हणजेच की तुम्हाला उदाहरणार्थ 12वा हप्ता जमा झाला नसेल तर तिथं कॉल करून हेल्पलाईनवर तिथं जाऊन तुम्हाला तक्रार करायची आहे. लाडक्या बहिणींनो बघा, आता लाडकी बहीण योजनाचा 13वा हप्ता लवकरच मिळणार आहे. काही दिवसात त्यांचे वितरण सुरू होईल, त्यामुळे तुम्ही तुमचे नाव यादीत आहे का हे नक्की तपासा. तर लाडक्या बहिणींनो, आपण आधीच तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला नाव यादीत कशा प्रकारे बघायचं आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली आहे. लाडक्या बहिणींनो, अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.